गोदाक्का ते पुऱ्याचं पीठ मिळलंय ना व राणा भाऊजीसनी पुऱ्या लय आवडतात. तो जरा मस्त पैकी करा. स्वयंपाक करताना चुका होतात आमच्याकडनं कधी कधी, पण आम्हासनी 14 स्वयंपाक करायचा आहे. श्रीखंड श्रीखंड गोदाक्का ते श्रीखंड बनवलंय ना तुम्ही. आणि करायला ग थालीपीठ थालीपीठ. गोदाक्का ते थालीपीठ बी बनवा. आणि करायला पापड कुरड्या. गोदाक्का ते पापड कुरड्या ते काय 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 लागते का नाही ते बी बनवा सगळं. हा बघताय काय हो तुम्ही. वहिनी साहेब राणा एवढं समज नाही खाणार. अहो म्या खाईन तेवढं काय. राणा भाऊजीच समज खाणार आणि त्यांनी नाही खाल्लं तर आम्ही स्वतः खाऊ घालू. गोदाक्का तुम्ही नुसतं बेत करावं मस्त जबरदस्त एकदम. हात 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 थांबवलाय कशाला. हात चालवा तो. तर बारीक चिराकी टोमॅटो ठेवलं समज. एवढं बघून घे सगळं काय काय ते. गोदाक्का जरा पटापट आवरा. गोदाक्का हे बघा. आई ग लई पुढाले आमासनी. ते ना व आईसा आजचा जेवणाचा बेत लई जबऱ्या झालाय बरं का. आम्हीच बनवलंय ना. आम्हाला सांगतेस. तुम्ही कुठं गोदाक्कानी बनवलाय. कोणी बनवलाय. तुम्हीच की. हा आता या घरच्या थोरल्या सुनबाई आम्ही, तेव्हा आमचं कर्तव्य आहे जेवण बनवणं. हा आणि आम्ही आमचं कर्तव्य चोख पार पाडतो. कळलं. हा या पतिदेव. पतिदेव मग पती परमेश्वर. आज मूड लयच भारी दिसतोय तुझा. वय अहो सनीदा माझ्या ताईसाहेबांनी का नाही दुपारपासून खपून लय भारी जेवण बनवलंय आणि या घरची थोरली सूनबाई म्हणून कर्तव्य पार पाडाल्यात. वाह लय भारी वाटलं बघ. ते नव पण सारखं काम 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 करत बसू नकोस. आजारी पडायचीस. गोदाक्का काय किंमत तिला. अहो म्हातारा माणूस आजवर लय काम केलं बघा त्यांनी. आता जरा आराम करू द्या त्यासनी. तब्येत बिघडली तर केवढ्याला पडायचं ते. आमच्या घरच्यांसाठी आमचा जीव गेला तरी चालेल. नंदुडे बघ असलं काय बोलत जाऊ नकोस. तू जीव आहेस माझा. तू जाऊन कसं चालेल. आमसनी जरा बोलायचंय. बोल की. जरा या इकडे. अगं अहो या तरी. बसा. काय झालं. राणा भाऊंचा जीव त्या जिजात अडकायलाय. काय असं आमसनी वाटतंय. अहो बघा की तिच्यासाठी आपल्या संगत वाद घातला. तिच्यासाठी जेलात बी जाऊन बसलं. त्या जिजानं राणा भाऊजीसनी पार घोळात घ्यायला सुरू केले. नाही नाही अशी लायकी काय त्या बाईची. अहो पण ते राणा भाऊजीसनी कळना झाले. एकतर त्यांचा स्वभाव किती साधा भोळा, पण ती बाई लय महाबनेल आहे. आमासनी राणा भाऊजींची लय काळजी वाटायला लागली. आणि गावात लोक नाही नाही ती चर्चा करायलात. आपल्या घरचं हसं व्हायलंय हो. ते आहेच, पण आपल्याला आपला माणूस महत्वाचा आहे. अहो बायको येणार पोरी येणार राहणारा माणूस, त्यांचं त्यासनीच कळत नसेल काय करतात ते. आता आपल्याला सगळं माहीत असून बी आपण गप बसलो तर वाईट परिस्थितीला समोर जावं लागणार आपल्याला. आता मग करायचं काय आपण. हेच सांगतो. आज आम्ही राणा भाऊजींच्या पसंतीचं जेवण केले. त्यासनी खाऊ पिऊ घालू, त्यांना बोलतं करू. अहो त्यासनी समजूया. तुम्ही बी बोला त्यांच्या संगत. नाही नाही बोलायलाच पाहिजे. मी जेव्हा चुकीच्या मार्गाला जात होतो तेव्हा राणादानं मला समजवलं होतं. तेच आता राणा भाऊजी चुकीच्या मार्गाला जायला लागले तेव्हा तुम्हीच समजवायला पाहिजे त्यासनी. तुम्ही घ्या की थोरलेपणा आणि त्या जिजापासनं त्यासनी लांब राहायला सांगा. नाही सांगायलाच पाहिजे. राणादा, राणा भाऊजी आलायचा. हातपाय तोंडून घ्या
जेवण तयार आहे. होय. जेवताना दावा जरा थोरलेपणा. काय मालक, माझ्या बिगर कर्म नव्हे तुम्हाला. अहो नाही नाही तसं काय नाही, ते फक्त समजा ठीक आहे का नाही विचारायला फोन केलता. हा समजा ठीक आहे, काय काळजी करू नका. जेवला काय? हा आता जेवलो, भांडी घासायला बसलोय. बरं बरं ठीक आहे. बरं काय अडचण आली तर लगेच फोन करा काय. हा ठेवतो. ठेवतो. तुम्ही असताना काय अडचण येणार. वहिनी, अहो भाऊजी तुम्ही एवढं काय घाबरलाय? नाही काय नाही. एवढा उशीर का केला. अहो त्या शिंद्यांच्या मशले झालं रे रेडकू. हो का? आला खरवीज घेऊन. हा तुम्हाला बी घेऊन आली बघा खरवीज. हा टाइम गेला बोलण्यात. जेवण झालं का तुमचं. होय बाई जेवून आलो. तुम्ही घ्या खाऊन खरवीज. हो चालेल. अरे वा पुऱ्या. होय. गोदा का आणि इकडे. अव थांबा की जरा, थोरला भाऊ येऊ द्या मग सुरुवात करा. जरा काहीतरी मान ठेवा त्यांचा. राणा भाऊजी बसा. हे बरं आहे तुझं, घडीत मला थोरला करतीस आणि घडीत राणा झाला वय. अहो धाकलन थोरलं काय म्हणतायसा. घरातली माणसं महत्वाची आहेत, हाय की नाही राणा भाऊजी.
वय हे बघा सगळं तुमच्या पसंतीचं जेवण केलंय आम्ही. गोदक का अहो पापड राहिलेत तेवढा आणा की. राणादा तुझ्या सगळ्या पसंती सांभाळतात घरातली माणसं. माझा विचार माझी बायको बी करत नाही. असं काय म्हणताय हो. ठीक आहे आता तुम्हासनी काही फरक पडत नाही पण राणा भाऊजींचा जीव आहे हो खाण्यापिण्यावर, होय का नाही. हा पण राणादाचा जीव जिजावर आलाय म्हणा. उगं काय बी बोल नकोस. कोण म्हणलं असं? अख्खं गाव असं बोलते. कुचाळ काय करते असं म्हण. सूरज, लोक 10 तोंडानं बोलतात, आपण त्याकडे ध्यान नाही द्यायचं. असं कसं म्हणतेस गोदाक्का. 4 चौकात राहायचं असेल तर 4 चौक काय म्हणतात हे बी ऐकायला पाहिजेच की. राणादा गावात चर्चा चालल्या ते बऱ्या नाहीत बघ. अहो तर काय अहो ती बाई नाही बराबर. अहो आपली जमीन बळकावल्या तिनं, तुमचा बी अपमान करायले. आमच्या विरोधात तुम्हासनी बडकीत होती, आता त्यात तो तिचा नवरा. आम्हासनी तर भटकभावानी वाटत्या. अहो असल्या बायकांचं कामच असतंय गडी मासासनी नाद लावणं. वहिनी हे बघा, जिजा तशी नाही. ठीक आहे आमचं चुकत असेल पण अख्खं गाव कसं चुकल. राणादा तू त्या बाईचा नाद सोड. बेकार आहे ती जिजा. सूरज, एखाद्या बाईबद्दल एवढं वाईट बोलू नये. हा आता जिजा फटकळ हाय, आगाव हाय, बरं वाईट नाही ती. गोदाक्का तुम्ही असताय घरात, ती बाई बाहेर काय दिवं लावती तुम्हाला काय माहित असणार. राणादा मला तर वाटतं तू त्या बाईपासून लांब राहायला पाहिजेस. हे बघ सूरज, मी बी जिजापासून लांब राहायचं ठरवलंय. पण आता एखादा माणूस अडचणीमध्ये असेल त्याला मदत करायला पाहिजे का नको? कशाला मदत? हा मरू दे की तिचं ती तिकडं. आपल्याला काय करायचंय? हे बघ सूरज, मी खरं सांगवलंय, जिजा आणि मी फक्त दोस्त आहे, त्याच्यावर काय बी नाही. अरे होय की, पण तुझी ती दोस्त तुला जर अडचणीत आणत असेल तर आमचं काम आहे तुला तिच्यापासून लांब ठेवणं. तिच्या नवऱ्याच्या प्रकरणात पोलिसांनी तुला धरून नेलतं, विसरलास काय? माझं एवढंच म्हणणं आहे की तू तिच्यापासून लांब राहा. वय मी जिजापासून लांब राहणार आहे. आता जेवूया. बेस्ट. आता काय काळजी नाही बघा. चला चला जेवून घ्या सगळे. वाढगो का त्याला वाढ पाहिजे. हे घ्या. काय होय, एकच घास खाऊन गेला. हो, राणाजींना नंदिता वहिनींच्या आजचं जेवायचं होतं ना. कधी एकदा त्या वहिनी साहेबांच्या जाळ्यातनं बाहेर पडतोय आणि तुम्ही बंगल्यात जाताय असं झालंय बघा मला. प्रयत्न सुरू आहेत. बर मी येऊ काय? हो चालेल. चाल. वहिनी हा तुम्हाला भीती नाही ना वाटत? नाहीतर एक काम करतो, मी थांबतो इथंच खाटावर झोपतो. नाही नको भाऊजी, अहो थंडी खूप पडली आहे, तुम्ही घरी जा. पक्क ना? हो पक्क.
एक काम करा, ही शिट्टी घ्या. काय वाटलं तरी जोरात शिट्टी वाजवा. कोयता घेऊन येतो बघा मी. हो, तसं काही वाटलं तर शिट्टी वाजवते. हा आणि मी वेळा उशाला ठेवूनच झोपणार आहे, त्यामुळे काही काळजी नाही. बर, काळजी घ्या. येतो मी. हो, आणि तुम्ही पण काळजी घ्या. पायात काही येतंय का बघून जा. होय होय, येतो. आधी या चमच्याला गार करायला पाहिजे. हे त्या जिजाला वाचवण्यासाठी माझ्या संकट पंगा घेतलास, तिथं चुकलास तू. आता त्या जिजाचं काय हाल करतो ते सकाळी बघतो. त्या जिजाची शिट्टी ऐकू आली तरी काय बी करू शकणार नाहीस तू, आणि ती जिजा बी काय करू शकणार नाही, कारण काय करायचं लायकीचीच ठेवणार नाही मी तिला. ए लई पुळकायत होता ना मग तुला तिचा. ए ए ए ए मरायचं नाही तुला, जिथं राहायचं आहे. त्या जिजाचं झालेला हाल बघायचंय तुला सकाळी. ए ए मरू नकोस. ए